अभिनेता गोविंद याच्या राहत्या घरामध्ये आज सकाळी त्याच्या हातून मिसफायर झाल्यामुळे पायाला गोळी लागलेली आहे। गोल्डन बीच या सोसायटीमध्ये आतमध्ये त्याचा बंगला आहे, तिथे ही घटना सकाळी घडलेली होती आणि सकाळी 4:45च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर क्रिटिकेअर जे जुहूचं रुग्णालय आहे तिथे त्याला दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र सकाळी 5च्या सुमारास मिसफायर झाल्यामुळे डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ ही गोळी लागल्याचं आतापर्यंत प्राथमिक पोलिसांची माहिती जी आहे ती सांगण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतोय की घराच्या बाहेर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो आहे। सध्या क्रिटिकल रुग्णालयामध्ये अभिनेता गोविंद आहे, त्याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्यांच्याकडून ऑडिओ मेसेज सुद्धा जारी करण्यात आलेला आहे की देवाच्या कृपेमुळे मी ठीक आहे, सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत आणि माझ्यासाठी प्रार्थना करण्याचे सगळ्यांचे आभार सुद्धा त्याने मानलेले आहेत। आणि आतल्या बाजूला आपण पाहतोय की जी काळी कार तिथे उभी आहे तेच अभिनेता गोविंदाचं घर असल्याचं सांगण्यात येते आणि तिथे सकाळी 5 वाजता तो कुठेतरी बाहेर जाणार होता आणि त्यापूर्वीच हातातून त्याची लायसन्स असलेली जी पिस्तूल आहे ती खाली पडली आणि त्यानंतर त्याच्यातून मिसफायर झाला आणि ती गोळी डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ लागली आणि त्यानंतर स्टाफ जो आहे घरातला किंवा जे काही कर्मचारी होते त्यांच्या वतीने त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि पोलिसांना सुद्धा याची माहिती देण्यात आली। सध्या हे पिस्तूल पोलिसांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती केली जाते। घराच्या बाहेर पोलीस व्हॅन सुद्धा लावण्यात आलेली आहे। या पोलिसांकडून सुद्धा प्राथमिक जो काही पंचनामा आहे त्या पंचनाम्याची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आलेली आहे आणि सध्या रुग्णालयामध्ये अभिनेता गोविंदावरती उपचार सुरू आहेत। सध्या प्रकृती ठीक असल्याचं कळते। मात्र जिथे ही घटना घडली सकाळी मिसफायर झालेलं होतं तिथे पोलिसांकडून प्राथमिक जी काही तपासणी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मिसफायर कशा पद्धतीने झालं, नेमकं काय झालेलं होतं याची सुद्धा माहिती पोलिसांकडून घेतली जाते। जो स्टाफ आहे त्यांच्या वतीने सुद्धा पोलिसांना कळवण्यात आलेलं होतं आणि आता जी काही घराची स्थिती आहे ती आपण पाहतोय। मात्र रुग्णालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे आणि अभिनेता गोविंदानं खुद स्वतःचा जो काही ऑडिओ मेसेज आहे तो जारी केलेला आहे, ज्यामध्ये तो स्वतःच सध्या प्रकृती स्थिर असल्याचं सांगतो आणि सगळ्यांनी प्रार्थना केल्याबद्दल आभार सुद्धा मानतो आहे। मात्र पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाची जी चौकशी आहे ती रितसर चौकशी केली जाईल। मात्र आज सकाळी 5च्या सुमारास ही घटना घडल्यानंतर अभिनेता गोविंदाला जुहूतल्या क्रिटिकल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आणि सध्या त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। व्हिडिओ सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।